लेट्स गो स्क्रॅप मधून नळी निघलाय आजच्या वाला. गाइस वेलकम टू बॅक न्यू ब्लॉग. तर आपले बरेचसे दिवसापासून ब्लॉग येत नाही कारण की थोडंसं बाहेर होतो आपण एक 16-17 दिवस. थोडं पर्सनली कामं चालू होती त्याच्यामुळे आपले कोणत्याच सोशल मीडियावर यूट्यूब झालं इंस्टाग्राम झालं कुणीकडेच आपले ब्लॉग किंवा फोटो वगैरे काही नाही. तर मी आता कालच्याला आलोय फ्रेश वगैरे झालं त्याच्यामुळे आजपासून आपण रेग्युलरली ब्लॉग येत जाते. तर बघूया आजच्या दिनदर्शनीत आजच्या ब्लॉगमध्ये काय काय आपण करत आहे. तर लेट्स गो करू स्टार्ट. आता एवढे दिवस झाले कॅमेरा समोर नाही त्यामुळे थोडंसं व्हिडिओ काढायला हे होत आहे. तर भरपूर असं हे झालंय ऊन पडलंय. बाकीचं तर काय परत एकदा चालू आहे दादा भाऊचं काहीतरी. लेट्स गो स्क्रॅप मधून नळी निघलाय आजच्या वाला. कायला ये डीजल सिस्टम निकलने का सिस्टम है. फिर भी ये नानू सेट है ऐसा उसको समझ में नहीं आ रही क्या कर रहा है क्या नहीं. तर काढायचं काम चालू आहे. डिझेल आपलं ते गिअर बॉक्स एक त्याला धुवायचं आहे डिझेल आहे की नाही खोलायचं आहे. तो 12 एवढंच आलाय आता त्याला सर्व करायचं. चलो चलो खींचो ऊपर खींचो ऐसा ऊपर चल. वो खींचो. नहीं इतने ऊपर डीजल नहीं आता. खींचो फुकता है कि निकलता है. बस 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 छोड़ो छोड़ो. अरे मुंह में क्यों लेता यार. छोड़ो आता है चाहिए नहीं ये ड्राइवर है क्या कौन है आया आता है ना. खींचो एक बार लफड़के से साफ करो. अरे इतकं जमलं तुम्हाला जमलं एकच नंबर आलं की नाही. चालू यार देखो ना यार मैं हूँ ना इसको पता नहीं चालू है बंद. देखो लय बारीक चालू आहे पण दार पाइप क्रैप में से निकला है साहब जी. कस काय अरे बंगाल में पड़ा हुआ इधर गैस की नली होगी. नानू सेट ने लाई और इतना इतना खींचा पूरा मुंह में डीजल लिया. इसका तरीका अलग है पर तुम्हारे मेमोरी में नहीं है. खींचने की जरूरत ही नहीं है. मैं हूँ ना मैं यहाँ से बंद करता हूँ रुकावता हूँ इससे यहाँ से यार हो जाएगा पाइप उठा दोगे इधर. जाऊन दे चला जादूगर